नमस्कार, बातमी जनतेच्या कर्णधार न्यूज. भावांनो, क्रांतिकारी विचार जर आपल्यामध्ये असले ना, आपल्याला जर विचार येत असेल की आपल्याला काहीतरी क्रांती घडवायची आहे, तर नक्कीच क्रांती घडते बरं का. महेश बिडकर, मी एक खूप साधारण छोटा माणूस आहे. मी एक क्रांती करायची सुरुवात केली होती की ह्या भाजीपालवाल्यांचं नियोजन लावायचं. त्या काळाचा व्हिडिओ बघा, ह्याच्या अगोदर आणि आताचा व्हिडिओ बघा, याच्यामध्ये काय परिस्थिती आहे बघा, तुम्हाला जाण. गंगाखेड नगरपालिकेला कळकळीची विनंती आहे की सोमवार आणि शनिवार ही अशी परिस्थिती व्हायला गंगाखेडच्या ह्या मार्केटला. आता या पिकअपवाल्यांना कसं जायचं इथून? मी 1000 बऱ्या फोन लावले तर नगरपालिकेमधून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येणं झालाय मला. गंगाखेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष साहेब आणि उपनगराध्यक्ष साहेब, तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही तात्काळ लक्ष घाला आणि इथलं नियोजन लावा. इतर शनिवार आणि सोमवार पट्ट्या मारून यांना बसायचं कसं ते सांगा. हे पट्ट्या मारायचं आम्ही काय येडे आहे का तुम्हाला एवढे दिवस आरडायला? रोज तुम्हाला सांगालो पण कोणी त्याच्यावर ऍक्शन घेण्यात आले. प्रत्येकाकडून 20-20 रुपयाच्या चिठ्ठ्या तर घेतल्या जातात नगरपालिकेकडून. मग यांच्या बसण्याचं नियोजन कोण लावणार? याच्यामध्ये काय परिस्थिती आहे बघा, तुम्हाला जाणवेल. हे बघा, नगरपालिकेचा मी खूप आभारी आहे की त्यांनी जे ह्या प्रकारे नियोजन लावलंय. खूप आभारी आहे मी नगरपालिकेचा. ह्याच्यामधून एक ऑटोच काय, आता एक हायवा देखील जाऊ शकते. असं नियोजन मला फक्त सुशोभित प्रशासन पाहिजे. मला कुठला पुढारी बनायचं नाही, कुठला नेता बनायचं नाही, पण एक सुशिक्षित युवक म्हणून माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मला प्रशासन सुशोभित पाहिजे. मग ते राजकीय प्रशासन असेल किंवा प्रशासकीय प्रशासन असेल. धन्यवाद. मी नगरपालिकेचा खूप आभारी आहे. आणि जर तुम्हाला हमेशा जर या पट्ट्या मारता जर अडचण होत असेल तर तुम्ही डायरेक्ट पेंटच्या पट्ट्या मारून टाका, जेणेकरून योग्य प्रकारे नियोजन लागेल. ह्याच्या अगोदरची परिस्थिती तुम्ही बघितली की सेंट्रलची जी रेषा आहे ती तिकडचे सगळेजण ह्या सेंटरपर्यंत येऊन बसले होते. इकडचे पण समोर म्हणजे जायला मधून टू व्हीलरला देखील जागा नव्हती. आणि हा जो प्रश्न मांडला होता मी, हा फक्त जनतेसाठी होता. हा काय माझ्या एकट्याच्या पाण्याच्या गाडीसाठी नव्हता बरं का. हा जनतेसाठी होता आणि जनतेसाठीच मी सर्व काही केले. क्रांती नक्कीच घडते. युवकांनो, पुढे या. सुशिक्षित युवकांची गरज आहे या क्रांतीसाठी. एकटा महेश बिडकर काहीच नाही करू शकणार. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. नाद करते का धनगराचा नादच खोळा करून टाकला. हो, ऐका ना, हे जे काय आपण नियोजन लावले, तुमचा इथे चहाची टपरी आहे बरोबर, हे नियोजन लावले, तुम्हाला कसं वाटायला? एकदम मस्त वाटेल. नंबर 1 झाले ना. धन्यवाद, थँक्यू. तुमचाच आभारी आहे, कारण तुमच्यासाठी हे महत्वाचं आहे. मी तर 5 मिनिटाचा मेहमान आहे. तुला कसं वाटायला भावा? ओके ना भाऊ? तुझं पण मावळ्याचं दुकान आहे. कसं वाटायला नियोजन लावलं ते? पोट भाऊ पण हे नियोजन बरोबर लागले का? ओके, बरं, करू एकदम. कसं वाटायला भाऊ? नंबर 1 ना. हा प्रतिसाद आहे भावांनो यांचा. हे जे नियोजन लावलं याचा प्रतिसाद आहे, पॉझिटिव्ह प्रतिसाद. मामा, हे जे नियोजन लावलंय कसं वाटायला तुम्हाला? नंबर 1 ना. ओके, धन्यवाद. भाऊजी, हे नियोजन लागलंय कसं वाटायला तुम्हाला? एकदम नादर वाटायले ना. मोकळं चेक झालं का? आज अजून काय त्रास आहे का सांगा? इथं काहीच नाही ना. अरे भाऊ, धन्यवाद. ओके. तुम्हाला कैसा लग रहा अभी? हे जे मोकळं झालं ते कसं वाटायला तुम्हाला? कैसा लग रहा? 1 नंबर. ऐसा करू एक बार. तुमच्या मार्केटचं जे आपल्या मार्केटचं चांगलं नियोजन वाटायला लागलं, याचं कसं वाटायला तुम्हाला? कसं वाटायला भाऊ? नंबर 1 का? मोकळी जागा. ये बात भावा, तुला कसं वाटायला? मोकळं चेक वाटायला का सगळं? हीच पावती आहे आपल्या कामाची पावती आहे ही, पोच पावती. काय तकलीफ काय? आम्हाला तकलीफ काही नाही. आम्ही रेषेच्या पलीकडे गाडी लावू लागलो तर आम्हाला लावू द्या, फक्त आम्हाला हीच विनंती आहे. बरं, म्हणजे ही जी रेस मारून दिली आहे, ह्या रेषेच्या पलीकडे जर तुम्ही गाडा लावला तर तुम्हाला लावू द्यावा, बरोबर? लावू द्यावा. ठीक आहे. नगरपालिकेला माझी विनंती आहे की रेषा मारून दिल्यात ना, रेषेच्या पलीकडे यांनी बसू किंवा गाडी लावू द्या. ठीक आहे, कारण ही देखील आपली जनता आहे, ह्याला देखील सहकार्य करणं खूप गरजेचं आहे. फक्त रेषेच्या पलीकडे बसायलेत आणि त्यांना तुम्ही देखील सहकार्य करा. रेषेच्या पलीकडे गाडी लावू द्या, नसेल तर बसू द्या, आणि त्यांना तुम्ही सहकार्य करा, ते तुम्हाला सहकार्य करतील. ओके, बरोबर आहे का? अजून काय प्रश्न असेल? ओके, एवढीच इच्छा आहे. इथं मोबाईल शॉपी आहे. हे जे नियोजन लागले सगळं मोकळं, त्याच्याबद्दल कसं वाटायला तुम्हाला? भारी वाटायला. ओके, धन्यवाद. सावकार, तुमचं दुकान आहे इथं बरोबर? हे जे नियोजन लावलंय आपण भाजीपालेवाल्यांचं, तुम्हाला कसं वाटायला? 1 नंबर ना. ओके, धन्यवाद. सहकार्य राहू द्या तुमच्या सगळ्यांचं. भाऊ कसं कैसा? नंबर 1 भाऊ. 1 नंबर हो गया ना. तुमच्या वत विकासाला. अरे भाऊ, धन्यवाद. हे तुमच्यासाठीच आहे सगळं काय, आपल्यासाठी नाही. आम्ही काय 2 मिनिटाच्या सोयी आहे तिथं. तो माळव्याचं नियोजन लावलंय, कसं वाटायले? 1 नंबर ना. चल द्या, हे तुमच्यासाठीच आहे. ओके, कसं वाटायला सावकार? 1 नंबर झालंय ना.
हे माळवे का जो नियोजन आहे नंबर 1 आहे ना तुझं माळवा का भावा तुला कसं वाटायला नियोजन आहे 1 नंबर ना तुमच्यासाठीच आहे बरं काही आहे आमचं काय आम्ही 5 मिनिटं थांबणारे माणसं आहेत ओके ओके धन्यवाद हा भेंडेकर मामा हे जे नियोजन लावलंय कसं वाटायले एकदम परफेक्ट. एक परफेक्ट हे आमचे भेंडेकर मामा आमचे शेजारी आहेत शिवशेजारी गरजच आहे खरं का गरज आहे अजून काय तुमचं दुपारी आम्हाला एक पाण्याचा ऑटो जरी बोलवायचा म्हणलं तर ऑटो मध्ये येईन ऑटोला सर्व मला गाडीमध्ये येईन बर 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 मोबाईल चोरीचे प्रकार वाढले होते बर बर हा. आणि आता हे गर्दा शांत झाल्यामुळे इथून हायवा देखील जाते आता एकदम मोठी गाडी सुद्धा जाऊ शकते ओके ओके धन्यवाद कसं वाटायले भाऊजी 1 नंबर का टेलर हा तुमचं सांगा काय अडचण आहे नगरपालिकेवाल्याला विनंती आहे ही जनता मायबाप जनता आहे ही त्याला ज्याचा कोणाचा डोबार आहे हा सगळा उचलून इथून गायब करा यांच्या बसायचे नियोजन लावा तुम्ही मागं सरकून बसवलंय हे सगळं उचलून घेऊन जा ओढलंय का हेनं खोऱ्यानं ओढलंय सकाळी जी गाडी पाठवता तुम्ही त्या गाडीमध्ये भरून न्या नाही तर या घरमालकाचा असेल तर याला लगेच तात्काळ मध्ये येऊन हा रोड क्लिअर झाला पाहिजे हा जनतेचा रोड आहे कोणाच्या बापाचा रोड नाही हे कोणाचा ज्याचा असेल त्याला उचलून घेऊन जायला हवं नाही तर नगरपालिकेवाल्याला विनंती आहे तुम्ही बाहेर नेऊन टाका त्याला तर एवढा हे डम्पिंगचं जे कचरा आहे का हे माल मटेरियल इथं घेऊन जा नगरपालिकेवाल्याला विनंती आहे आज अर्ज देणार आहे मी तुमच्या काही अडचणी असल्या की सांगा जा मला लगेच पोहोचवतो तिथवर काय अडचण आहे सांगा दुपारी 12च्या नंतर हा. ते मध्ये जे रस्त्यामध्ये गाडी लावायले बर. त्या गाड्यामुळे आणखीन अडचण व्हायली म्हणजे मोकळी जागा झाली की गाडी यायलीत मध्ये बरोबर केळीचे चिकूचे सफरचंदचे जे बाकीचे गाडी आहेत हा ते आले की परत ट्रॉफिक जाम व्हायली म्हणजे जशाला तसं मोकळं आहे तसं राहावं 12च्या नंतर पुन्हा अडचण व्हायची गावचे व्यापारी आले गाडी लावायले किरायानं गाडी घेऊन हा आणि समोरचं जे ते कॉर्नर आहे तिथून मध्ये एक गाडी यायला लागते मध्ये गाडी येई नाही का ती गाडी आहे ना ते केळीचे गाडीवाले ते दोन्ही कोण बाजूला गाडी लावायला बर 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 म्हणजे पुढचं तोंड पण मोकळं झालं पाहिजे आणि मध्ये गाडी नको आहेत आपल्याला कारण त्याच्यामुळं मोबाईल नाही चालले मोबाईल चोऱ्या वाढेल सगळं कोणते वारी सत्य जाऊ शकते हा. मारा एक केलं तर बघा आता एवढं पद्धतशीर केलं त्या पट्ट्या वडल्या सगळ्या हा. वडल्या काही भाजीवाले तर अर्धे पुढे जाते हा. गाडीवाले तिथं मध्ये थांबणार त्याला थोडं जरी सरक म्हणलं ना आता झालं तिथे सरकणार नाही म्हणणार बरं तिकडून गाडी काढायची म्हणलं तर गाडी सुद्धा मला तिथली ठीक आहे फक्त आता गाड्यावाले जर मोकळे केले दोन्ही तोंड मोकळे केले तर मधून आता काय हायवा 2 हायवा जातात मधून कोणाच 2 अडचण नाही ना आता ओके ओके भाजीपाला विकायला दुकान अजून काही अडचणी असल्या तुमच्या अडचणी सांगा मी नगर परिषदेपर्यंत तुमच्या अडचणी पोहोचतो नगरपालिकेने नंबर 1 नियोजन लावले फक्त असं कायम राहावं बरोबर ओके राहील 100% आणि राहील पांढऱ्या चुन्याच्या ऐवजी कलरचे पट्टे मारले तर आणखी आनंद. पेंट मारायला ओके परमनंट पेंट मारायला दुकानदार नाही वाट त्याच्यासमोर ओके ओके 100% असं होते हा अशी वस्तू ती भाजीवाले हा. सरकत नाही बर 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 सकाळी झाडताना पुसून चालले ठीक आहे झाडताना पुसायले का पेंट मारायला होतं त्याला ओके आजी हे असं मोकळं केल्यावर मध्ये काय गाड्या त्रास द्यायला का तुम्हाला गाड्या हराम खरं येते हा म्हणजे गाड्याची लाईन लागल्यावर तुम्हाला मोकळी राही नाही बर ठीक आहे मी गाड्याचं नियोजन करायला सांगतो हा बर 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 100% अशी मोकळी चक जागा राहू दिली तरच मोकळं राहणार आहे मोकळी राहिल्यावर वाहनं थांबत नाही तुमचंही गिरायक येतंय ना आता गिरायक इथं बी येणार आहे तिथं बी येणार आहे गिरायकाला काय फक्त मोकळी जागा राहावं बरोबर आहे का नाही मामा बरोबर आहे हो हा एकच बरोबर नाही हा. मला मान्य करायची सांगा हे आतापर्यंत बाकीचे केले हा गाड्यावाला कोणी असो हा. आम्ही असो त्या जागी. हो हो बरोबर हो गाड्यावाला दिसलं ना पाहिजे फक्त ह्या मोकळ्या जागेत तुम्हाला गाड्या नको आहेत बरोबर हा नका ह्या बाबतीत मोर इथं नगरपालिकेमध्ये अर्जबाजी आहे पहिल्यापासूनच हा माहितीये का बरं हा पण आपलं ते ऐकलं जाते हा. 10ची चिठ्ठी 20 रुपये मजीत नोंदणी माहितीये का हो बरोबर हा. पण ते ऐकित बी आतापर्यंत बरं पण तुम्हाला गाड्या आला तुम्हाला ऐकणं झाला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही म्हणजे एवढं तुम्ही करायचं काम हे तुमचं म्हणलं ते ऐकणार बरं 10ची चिठ्ठी 20 रुपये घ्यायलेत तुमच्याकडून बरोबर हा. पण तुम्हाला मध्ये गाड्या नको आहेत बरोबर हा ठीक आहे आजच समोर आले आमचं विकाव का तुम्हाला द्यावं कसं हा बरोबर बरोबर चुकायले का आमचं लावत नाही 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 तुमचं काही चुका नाही हे बी केलंय ते तुमच्यासाठीच हो केलंय मग. तुम्हाला मोकळीक राहावं म्हणून हो मग ते आता इथं का नाही 10 गिरायक बसण्याऐवजी 100 गिरायक येऊ शकते हो मध्ये मग. गर्दा आहे म्हणलं गिरायक तिकडून निघून जाते जाऊ द्या करता हो मग. बरोबर आहे का हे बी बरोबर आहे मग आता हे मोकळं केलं फक्त तुमच्या गाड्याचं नियोजन मी आजच लावायला होतं त्याला हा, कसं लावायचं कसं लावायचं? ओके ओके ताण घेऊ नका मामा का काय म्हणणं आहे सांगा डबल एकदा तुम्ही तर सांगितलं हे भीक बघा ना बरं बरं ठीक आहे आपल्या क्लिपचं काय म्हणलं
रोज ऐकता का? रोज ऐकतो रोज. रोज कसं वाटतंय बरं काम? काम कसं वाटतं? धन्यवाद. जयंतीचं लय भारी. अरे वा, कुण्या गावचे आहेत तुम्ही? सुरुवात शिवजयंतीचं लय भारी का? लय भारी का? मग एक मोकळं झाले ते कसं वाटले? माझा तरास फक्त या गाड्यावाल्याचा आहे म्हणा की. हे तर उद्याच काढायला लावतो, मायला नाही काढायला लावलं तर मग तर काय कामाला काही अर्थच नाही. मग काय असला वाघ पाहिजे एखादा का? येऊ द्या तुमच्यातून एखादा बाहेर. मी काय लय मोठा माणूस आहे का? सांगितलं मी तर मामा राम राम. आम्ही लय जागा मेहनतीनं मोकळी केली हो. तुम्ही तिथे साईडला कुठतरी बसता की तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला एखाद्या वाहनावाल्यानं धक्का दिला काय आम्हाला 5 मिनिटासाठी आहे, तुम्हाला दिवसभर थांबायचं. बरोबर आहे का मामा? तिकडे एका साईडला बसत हो. होय भाऊजी, एका साईडला बसायचं. जायला यायला लोकांना तकलीफ होत्या, तुम्हाला तकलीफ होत्या. तुम्ही लवकर येऊन जागा धरू लागते. आम्ही जागा मोकळी का केली आहे? पहिलं ती एवढे बसू लागले, ते एवढे जागाच राहिना गेली. मग आता मध्ये बसल्या मग आम्ही वागायचं कसं सांगा बरं? काय होतंय, तुम्हाला अडचण आम्हाला अडचण होत्या का नाही? बरोबर आहे का? काही चुकलं आमच्या डोसक्यात 2 खेटर घाला, पण मध्ये बसू नका. त्या गाड्यावाल्याचं फिरकू द्यायला झालोय मी. हो काय